वाडा तालुक्यातील कोनसे येथे अनधिकृत फटाका कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात 2 कामगारांचा मृत्यू तर काही जण जखमी झाले। या पार्श्वभूमीवर विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली व जखमींची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली। पीडितांना शासन मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच औद्योगिक सुरक्षा नियम कडक करण्याच्या सूचना देत संबंधित विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार मृतांच्या कुटुंबियांना मदत देण्यात आली असून आरोपींवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत। या दरम्यान उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी पोलीस, महसूल, कामगार अधिकारी यांच्यासोबत बैठक घेत सविस्तरपणे चर्चा केली। त्याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली। यावेळी त्यांनी सांगितले की औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालन विभागाने अधिकृत कारखान्यांची यादी जाहीर करावी आणि तिची पडताळणी पोलीस पाटील ग्रामसेवकांनी नियमित करावी। ग्रामसेवक अनुपस्थित असल्यास ही जबाबदारी पोलीस पाटलांनी पार पाडावी। तसेच जर पोलीस पाटील नसतील तिथे पोलीस निरीक्षकांनी ही जबाबदारी पार पाडावी असे म्हटले। या भेटीदरम्यान भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी समीर मेहर, पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे, वाडा विक्रमगड प्रांत अधिकारी डॉक्टर संदीप चव्हाण, वाडा तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, पंचायत समिती गट विकास अधिकारी सुनील गवारी, कामगार विभागाचे अजित मोहिते, ग्रामसेविका वैभवी भोईर, सरपंच कैलास टोके, उपसरपंच निलेश मोकाशी, शिवसेना जिल्हा महिला संघटक वैदेही वाढान, शिवसेना तालुका संघटक रेश्मा पाटील, शिवसेना युवती सेना मनाली पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, शिवसेना तालुका प्रमुख निलेश पाटील, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, वाडा नगरसेवक अजिंक्य पाटील व उमेश लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते। आहे कारण मी 2-3 वर्ष याचा फॉलोअप करते। पिंपरी चिंचवडमधले रेड झोनमध्ये असणारे कारखाने आणि त्याच्यामध्ये झालेल्या दुर्घटना, नागपूरमध्ये झालेल्या दुर्घटना, त्याचबरोबर पालघरमध्ये सुद्धा झालेल्या काही दुर्घटना यांची माहिती पण माझ्याकडे होती आणि म्हणून नक्की काय घडलेलं आहे, मग ते गावामध्ये असेल, प्रशासनाकडून असेल किंवा जे लोक बेकायदेशीर कारखाने काढतात तर त्याच्यावरती आपण काय यंत्रणा उभी करू शकतो याचा विचार करण्याच्या दृष्टिकोनातून आज मी भेट दिलेली आहे। माझ्याबरोबर आमचे आमदार शांताराम मोरे यांचे संपर्क प्रमुख आणि आपल्या सगळ्यांचे सुपरिचित पांडुरंगजी पाटील, त्याचबरोबर वैदेही वाढाण, बाकीचे सगळे पदाधिकारी, आमचे उपजिल्हा प्रमुख आणि इतर पदाधिकारी होते। त्याचबरोबर मी पोलिसांना, महसूल यंत्रणेला, आरोग्य विभागाला सगळ्यांना कळवून इकडे आलेली आहे। मला त्याच्यात ज्या गोष्टी दिसत आहेत त्याच्यामध्ये औद्योगिक सुरक्षा विभागावरती तांत्रिकदृष्ट्या असे जे परवानगी न घेता सुरू केलेले कारखाने आहेत त्यांची जबाबदारी आहे। परंतु त्यांच्या जेव्हा मी प्रमुखाशी बोलले आणि याच्यावर मी त्यांची बैठक पण राज्यामध्ये विधान भवनात घेतलेली आहे, त्यावेळेपासून त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जेवढी यंत्रणा विभागाला पाहिजे किंवा जेवढ्या पोस्ट पाहिजे तेवढ्या आमच्याकडे नाही आहे। परंतु मला एक दिसते असं की काही कामं जी आहेत ती वेगवेगळ्या डिपार्टमेंटशी संबंधित कामं, म्हणजे एखादा कारखाना उभा राहतो की तिथे काहीतरी स्ट्रक्चर उभं केलेलं असतं, म्हणजे ग्रामपंचायतीला ते माहिती पाहिजे, ग्रामपंचायतीला माहिती पाहिजे म्हणजे सरपंच उपसरपंचांनी ती माहिती कळवली पाहिजे, पण त्यांनी काही कारणांनी कळवली नाही तरी ग्रामसेवकाकडे आणि आपल्या तहसीलदारांच्याकडे किंवा महसूल विभागाच्या बरोबर खास करून ग्रामविकास विभागाकडे यंत्रणा पाहिजे की राहत्या घराच्या खेरीज कुठेही जास्त लोक, म्हणजे 10पेक्षा जास्त लोक जर का कामगार काम करताना दिसत असतील तर तिथे औद्योगिक काही कारखाना असण्याची शक्यता आहे किंवा संघटित स्वरूपाचा कामगार वर्ग तिथे असण्याची शक्यता आहे की ज्याला कामगारविषयक यंत्रणाचे नियम लागू झाले पाहिजे। परंतु ते नियम लागले जात नाहीत। बऱ्याच वेळेला आम्ही कारखान्याला परवानगी घेतली असं सांगितलं जातं, पण ती परवानगी का मिळत नाही याची माहिती नसते। आणि काल मी इथे येणार कळल्यावर पत्रकारांनी पण माझ्याकडे भरपूर माहिती पाठवलेली आहे आणि त्याच्यात असं दिसतं आहे की स्वतः औद्योगिक सुरक्षा विभागानेच सांगितलं की किती कारखाने इथे जिल्ह्यामध्ये त्यांनी सांगितलं की 300 कारखान्यांची आम्ही, आज मला मीटिंगमध्ये सांगितलं 300 कारखान्यांची आम्ही नोंदणी गेल्या वर्षी करून घेतलेली आहे।
म्हणजे हे काम ते करत असून सुद्धा त्यांच्या कामाला इतरांनी मदत करण्याची गरज आहे असं मला वाटतं. म्हणून मी आज त्या पीडित कुटुंबांच्या त्या भेटणारच आहे त्यांना मी थोडी फुलाची पाकळी थोडी मदतही करणार आहे. पण सरकारकडूनही त्यांना नुकसान भरपाई मिळेल. पण जे जीव दगावलेले आहेत त्यांच्याही घरी आमचं आनंद देवकर आणि आमचे उपजिल्हा प्रमुख गेलेले आहेत, त्यांनाही आम्ही मदत दिलेली आहे. कारण सरकारी मदत याला बऱ्याच वेळेला वेळ लागतो. प्रस्ताव जाणार आहेत केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकारकडे. त्याचबरोबर आरोपीला लगेच जामीन मिळता कामा नये आणि चांगल्या प्रकारचे सरकारी वकील मिळावेत अशाही सूचना मी नरळे श्री ॲडिशनल SP यांना दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर आज मी काही सूचना देखील प्रशासनाला आणि सन्माननीय सरकारमधले जे मंत्री महोदय आहेत त्यांना पण मी देणार आहे. त्याच्यात पहिली माझी विनंती म्हणा तुम्ही, पण इथले जे पालकमंत्री आहेत त्यांनी याला ताबडतोब भेट द्यायला हवी होती असं मला वाटतं, की जेणेकरून सगळ्या यंत्रणांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळेल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पोलीस विभाग आहे किंवा औद्योगिक सुरक्षा विभाग जेव्हा काम करतो त्यांच्याबरोबर जिथे घातक रसायनं निर्मिती होत असल्याची शक्यता आहे अशा ठिकाणी आपण काही जर का घडत असेल तर पोलीस पाटलांनी ती माहिती देणं खरं तर त्यांच्या मॅन्युअल्समध्ये अनिवार्य आहे. पण त्याची अंमलबजावणी होत नसेल तर त्याचं एखादं परिपत्रक त्यांनी काढावं, की जेणेकरून आज आता बरोबर या गावामध्ये असं सांगितलं की पोलीस पाटलाचं पद रिक्त आहे. मी आत्तापर्यंत 10 ठिकाणी गेलेले वेगवेगळ्या ठिकाणी अशा दुर्घटनांच्या इथे बरोबर ज्या गावात पोलीस पाटलाचं पद रिक्त असतं तिथे ती घटना घडते. म्हणून मी ॲडिशनल SPला सांगितलेलं आहे की ज्या गावांमध्ये पोलीस पाटील नाही आहे तर त्या ठिकाणची जबाबदारी जी आहे ती तिथल्या PIवरती आहे, की त्यांनी ती माहिती जमा करून घेतली पाहिजे. आणि घातक रसायन तिथे होतं हे झालेल्या स्फोटावरून स्पष्ट आहे. तर मी इथल्या PIना असे निर्देश दिलेले आहेत की 15 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या तालुक्यामध्ये पोलीस पाटील असो किंवा नसो, तालुका म्हणजे ज्युरिस्डिक्शनमध्ये त्याची नीट यादी करून ती कारवाईसाठी औद्योगिक सुरक्षा विभागाकडे आणखी जिथे परवानग्यांच्या संदर्भामध्ये ती बांधण्याची परवानगी असेल, विजेची परवानगी असेल त्या संबंधित विभागांना तुम्ही पाठवा. त्याखेरीज औद्योगिक सुरक्षा विभागाला मी निर्देश दिलेले आहे की तुम्ही ज्यांना मान्यता दिली आहे त्यांची सर्टिफिकेट जशी लिफ्टवरती लावलेली असतात प्रत्येक ठिकाणी तशी तुमच्या वेबसाईटवर असली पाहिजे, की कुठल्याही नागरिकाला कळलं पाहिजे की हा कारखाना बेकायदेशीर आहे का कायदेशीर आहे. म्हणून तुमच्या वेबसाईटवरती तुम्ही ती माहिती ठेवा. प्लस त्याच्या सर्टिफिकेटची माहिती ही पोलिसांच्याकडे सुद्धा असली पाहिजे, त्याची एक प्रत की हे कारखाने परवानगी असलेले आहेत. तर जेणेकरून त्या आणि ग्रामपंचायतीत पण असले पाहिजेत की ह्या कारखान्यांच्या सर्टिफिकेटच्या आपण प्रती ठेवू शकतो. आता काही लोक आपल्याकडे त्या प्रतिसुद्धा खोटे आणून लावतील आणि म्हणून वेबसाईटवरच्या प्रती आणि प्रत्यक्ष ग्रामपंचायतीकडे किंवा पोलीस स्टेशनला प्रती योग्य आहेत की नाही हे तपासून घेण्याची जबाबदारी जी आहे ती पोलीस पाटील आणि ग्रामसेवक यांच्यावर असली पाहिजे असं मला वाटतं. त्या दृष्टिकोनातून मी विभागीय आयुक्तांनाही भेटणार आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच उद्योगमंत्री उदय सामंत, प्रदूषणाच्या संदर्भात विषय असल्यामुळे पंकजा मुंडे तसंच MPCBचे अध्यक्ष या सगळ्यांच्याकडे त्याचबरोबर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक या सगळ्यांना आम्ही निवेदनाची प्रत पाठवणार आहोत. आणि तुमच्याकडे टायर्सच्या संदर्भातली बरीच माहिती आहे की त्याच्या कारखान्यांमध्ये जे प्रदूषण होते त्या संदर्भामध्ये एक मला असं दिसतं की उद्योग पाहिजे पण प्रदूषणकारी नको. मग प्रदूषण रोखण्यासाठीची यंत्रणा अधिक सक्षम असली पाहिजे. आणि आपल्याचकडून ज्या तक्रारी मला बातम्यांमध्ये आलेली दिसत आहे की बरेचशी लोक आणि मला पुण्यात आनंदित पण ते कळलं की प्रदूषण रोखणारी यंत्रणा पाण्यावरती जलनिस्सारण करण्यासाठी यंत्रणा केलेली प्लांट्स उभे करतात आणि प्रत्यक्षामध्ये ते थोडाच वेळ चालवतात जेणेकरून विजेची त्यांना भरपाई पैसे द्यायला लागले. बऱ्याच ठिकाणी ते प्लांट नादुरुस्त असतात, ते दुरुस्त केलेले नसतात. ते बघण्याची जबाबदारी अर्थातच पर्यावरण विभागाची आहे. आणि MPCBच्या संदर्भात त्यांना असं वाटलं की पुरेसा त्यांच्याकडून काम होत नाही आहे तर पर्यावरणाचे अधिकारीसुद्धा हे काम करू शकतात. MPCB एक महामंडळ आहे, जसं काही कामं स्वतःसुद्धा थेट त्यांच्याकडे माहिती येऊ शकते. अधिक मला असं वाटतं की मोरे साहेबांनी विनंती करणार आहे की आपलं DPC होते, DPCमध्ये सुद्धा या संदर्भातले जे विघातक कारखाने असतील किंवा बेकायदेशीर कारखाने असतील त्याची माहिती जी आहे त्याची नोंद आणि आढावा घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं.
आणि ती अर्थातच जबाबदारी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांची आहे. आणि एक इथल्या ज्या जिल्हाधिकारी आहेत त्यांचा माझा बरेच वर्षाचा परिचय आहे, त्या कल्याणलाही आयुक्त होत्या. तर असे जे रसायनाचे स्फोट होणारे प्रवण जिल्हे आहेत, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सुरक्षेच्या संदर्भातला, विशेषतः औद्योगिक सुरक्षेच्या संदर्भातला, आता घातक रसायनं असतील, कामगारांच्यासाठी सुरक्षा यंत्रणा आहेत की नाही, परवानगी असलेल्या ज्या कंपन्या आहेत तिथे सुद्धा अग्निशमनाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे की नाही हे बघणं, यासाठी म्हणून एक सुरक्षिततेचा औद्योगिक आराखडा पालघर जिल्ह्यामध्ये असावा असं मला वाटतं, की ज्याच्यामध्ये सर्व डिपार्टमेंट्सनी हे काम करणं आवश्यक आहे. खरं तर सगळ्यात महाराष्ट्रात हे आवश्यक आहे, परंतु इथे जिथे मोठ्या प्रमाणात कारखाने उभे राहताना दिसत आहेत आणि लोकांना माहिती नाही आहे कायद्याची किंवा लोकांच्या अज्ञानाचा किंवा दारिद्र्याचा फायदा घेतला जातो. इव्हन वीट भट्ट्यांवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात कामगार काम करतात आणि तिथे सुद्धा काही वेळेला पगार वेळेवर न देणं किंवा शोषणाचे प्रकार घडतात. त्याची सुद्धा नोंद ही ग्रामविकास विभागाने घेतली पाहिजे असं मला वाटतं. आणि ग्रामविकास विभागाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी असं सांगेन की जिथे जिथे त्यांच्याकडे गाव पातळीवरती असे कारखाने औद्योगिक क्षेत्राच्या बाहेर सुरू झाले आहेत त्याच्याबद्दल नोंदणीची त्यांनी व्यवस्था करावी, अशा प्रकारची सूचना मी संबंधित मंत्रालयाला पण देणार आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा फॉलोअप होत असताना त्याची काटेकोर अंमलबजावणीचे डोळे, आणखीन लेखणी ही समाजातल्या सदस्य आणि पत्रकार यांच्याकडे आहे. त्या दृष्टिकोनातून त्याची माहितीसुद्धा व्यवस्थित पोचणं हे खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. आज मी येत असताना मी येणारे म्हटल्यावरती काही फोनसुद्धा येत होते, आता ते नंबर सोडून होते फोन, पण नक्की मी तिथे काय करणार आहे, थोडा कारवाई तर तिथल्या तिथे करणार आहे का अशी सुद्धा चौकशी करत होती. म्हणजे कुठेतरी पाणी मुक्त आहे असं वाटतं की एवढे गावडून का गेले मी येणारे म्हटलं लोक, मला काही कळलं नाही आहे त्याच्यामध्ये, परंतु सुप्रशासन असावं अशी माझी भूमिका आहे. या सगळ्याचा अहवाल मी एकनाथ शिंदे साहेबांना देऊ, त्याच्यानंतर त्यांनीसुद्धा याच्यामध्ये लक्ष घालतीलच, त्यांचं लक्ष आहे ते. पण तरीसुद्धा पालघरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाव पातळीवरती शासन पोचणं आवश्यक आहे असं माझं मत झालं. माझ्याकडे अशा काही तक्रारी आलेल्या आहेत. एक चांगलं काम करणारी फॅक्टरी आहे पालघरमध्ये माझ्या माहितीप्रमाणे. 2 महिला ती फॅक्टरी चालवतात आणि त्यांनी मोजे तयार करतात. तर बऱ्याच महिलांनाही काम मिळालेलं आहे. त्यांच्याकडे जाऊन म्हणजे कामगार संघटना करणं प्रत्येकाचा अधिकार आहे, पण कामगार संघटनांच्या नावाने लोक जातात आणि महिला कामगारांना सांगतात की तुम्ही सांगा की आम्ही मोबाईल चालू ठेवूनच काम करतो. आता मला तुम्ही सांगा की शिवणकाम असेल किंवा एका मशीनचं काम असेल, 2 तासांनी 1 तासांनी घरी मोबाईलवर बोलणं ठीक आहे, त्याला परवानगी असू शकते. अशा प्रकारे अर्वाच्या भाषा वापरतात पहिला मॅनेजरसमोर, त्यांना धमक्या देतात. मग अशा गोष्टींच्यामध्ये सुद्धा लक्ष, इतक्या माहिती असून लोकांना सुद्धा निष्प्रभ का होते यंत्रणा, हा मला प्रश्न पडतो. आणि त्या दृष्टीने सगळ्यांचं एकत्रित काम होणं गरजेचं आहे. आणि म्हणून याचा समन्वय पालकमंत्री स्तरावर, विभागीय आयुक्त स्तरावर आणि जिल्हाधिकारी स्तरावर जर का झाला तर त्याच्यामध्ये आपल्याला परिणामकारकता दिसतो. म्हणजे गाव पातळीवरती संपूर्ण शांतता आहे. गाव पातळीवरती कोणीच समोर यायला तयार नाही आहे. आदिवासी 30-35 जात आहेत, येत आहेत, पण ते आदिवासी असल्याने आम्हाला कळलंच नाही की हे कामगार आहेत. इतक्या प्रकारची अनास्था जी दिसते ती म्हणजे खरं सांगायचं तर एक सस्पेन्स स्टोरी शोधेल अशी ती अनास्था आहे सगळी. परंतु आपण काही आम्ही गप्प बसणारे लोक नाही आहोत. या संदर्भात मी आवाहन करते की ज्यांच्याकडे याची माहिती असेल ती त्यांनी निर्भयपणाने, त्यांचं नाव गुप्त राहील पण त्यांनी ती निर्भयपणाने द्यावी. आणि यांना ज्यांनी त्यांच्याशी त्यांनी करार न करताय केलं असं म्हणताय ते सुद्धा पुढच्या केसमध्ये कळलं पाहिजे की काही ना काही आर्थिक व्यवहार झाले असतील, पैसे दिले असतील, ऑनलाईन ट्रान्सफर केले असतील, त्याचे पुरावे मिळणारच आहे. त्यामुळे त्याच्यामधून हे सर्व गोष्टी सिद्ध होतील असं मला वाटतं. आणि पोलीस पाटील तर नाहीच आहे तिथे, आणि ग्रामसेवक जे आहेत त्या 4 दिवसापूर्वी चाललेल्या महिला आहेत ज्या ठिकाणी मी चौकशीला जाते तिथे बरोबर महिला अधिकारी उभे करतात 4 दिवसापूर्वी झाल्याने. तिथे जाऊन प्रत्येक वेळेला ऑर्डर तपासू शकत नाही, पण म्हणजे एक महिलांच्या आड कोण लपत असेल तर ते सुद्धा शोधलं पाहिजे. काय कारवाईचा हे प्रश्न मी त्यांना प्रस्ताव त्यांनी वारंवार दिलेला आहे अर्थ विभागाकडे की आम्हाला अधिक मोठ्या प्रमाणामध्ये साधन सामग्री आणि अधिकाऱ्यांची असली पाहिजे, पूर्तता करा म्हणून. मी स्वतः बघते की 2-3 वर्षापासून ते काही कारणामुळे होत नाही आहे.
तर त्यांना मी सांगितलं की तो प्रस्ताव तुम्ही द्या, आम्ही स्वतः तो CM आणि DCM साहेबांकडे देऊन मान्य करून घेऊ. त्यामध्ये दुसरं आहे प्रदूषित हवेबद्दल जे तुम्ही बोलला ते खरं आहे की बस मध्यंतरी जेव्हा टँकर पुणे मुंबई घाटामध्ये उलटला तेव्हासुद्धा कुठला वायू आहे हे कळत नव्हतं. तर त्याची कागदपत्र बरोबर असली पाहिजेत की कुठला वायू आहे आणि त्याला डिफ्यूज करायचा असेल तर काय वापर केला जाईल आणि त्याचे साठेसुद्धा काही ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला थोडक्यात तंत्रज्ञान आपलं बदलतं आहे, त्यावेळेला आपल्याला अधिक आधुनिक तंत्रज्ञान सुरक्षेच्या दृष्टीने त्यासाठी साक्षरता आणि आपत्ती व्यवस्थापन आवश्यक आहे. मॅडम, आता तुम्ही बोलले की आता हे प्रशासनचा दोष आहे जे हे गैरकानूनी फॅक्टरी चालू आहे. तुमची सत्ता असून असा मला वाटतो की प्रशासन आणि सरकारमध्ये हे समन्वय नाही. आता हे फक्त वाडाची घटना नाही, असा जिल्ह्यामध्ये तारपूर मॅडेसी असू द्या, वाडा असू द्या, प्रत्येक ठिकाणी घटना होत असतो. तेव्हा आपण नेता मंडळी येत असतात, अधिकारी येत असतात आणि कारवाईच्या नावानं फॅक्टरीचे तेच मी बोलतो की त्याच्यावर फक्त जे फॅक्टरीचे जे लोक आहेत त्याच्या काही लोकांवर कारवाई होते आणि ज्या अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही. तर मला वाटतं की जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. मला ते स्पेसिफिक जर का कळलं तुमच्या शांताराम मोरेला सांगितलं, बाकी आमचे आमदार आहेत, तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करू. तुम्ही माझ्याकडे सुद्धा थेट पाठवू शकता. तुमच्या 2 पत्रकारांना पोलिसांनी पूर्वी कारवाई केली होती तर मीच सुरू राहिली. नाही, ठीक आहे ना. आता पत्रकाराने चुकी केलं तर ओनली पर्सन कलेक्टरांचे बरोबर आहे. कारण ग्रामपंचायतीच्या सरपंचांना त्याची तांत्रिक माहिती उद्योगाची किती असेल याला मर्यादा आहे. कारण त्यांचे अनेक सुशिक्षित पण आहेत, पण तरी पण त्या दृष्टिकोनातून तपासून घ्यायचं असेल तर मी तर असं म्हणेन की समजा 1 महिन्याभरामध्ये ग्रामपंचायतीने किंवा 15 दिवसात परवानगी नाही दिली तर वरिष्ठ स्तरावरती तुम्ही उपजिल्हाधिकाऱ्यांना द्या ना अधिकार. आधी गोष्ट आहे की त्यांनी तपासून घ्यावं. म्हणजे फक्त ग्रामपंचायतींना द्यायचं अधिकार ते पण पुरेसं नाही आहे. कुठेतरी वरती दाब मागण्यासाठी त्यांनी यंत्रणा केली तर त्याचा उपयोग होईल. म्हणजे ते बघतील काय आहे काय नाही जागा, त्याचे SOP ठरवले पाहिजेत असं मला वाटतं परवानगी देत असताना. आता मग महिला काम करतात, स्वच्छतागृह नाही तिकडे, म्हणजे कामाच्या ठिकाणचे काही नियम आहेत ना, ते नियम पण पाळले गेले पाहिजे. ती ग्रामपंचायतीला अथॉरिटीच नाही आहे करण्याची आणि ग्रामपंचायत सगळं करू शकत नाही हे जसं खरं आहे असं त्याबरोबर काही वेळेला अडवणूक पण क्वचित काही गावांमध्ये होते. या दृष्टिकोनातून मला असं वाटतं जिल्हा प्रशासनानेच एखादा पक्ष उभा केला तर ते उपयोगी राहील. निर्देशाच्या मध्ये मी हेही सांगितलं की सगळ्यांना एकत्र काम करू, मला तशा घटना होता कामा नये. या दृष्टिकोनातून अगदी वेळप्रसंगी या बेकायदेशीर कारखाने जर का असतील घातक त्याच्यावरती DPCमध्ये सुद्धा जी माहिती देतात त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आता शांताराम मोरेंनी मला सांगितलं की काही कारखान्यांची माहिती आम्ही वेळोवेळी दिली पण त्याची अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही आणि विधिमंडळामध्ये तो विषय येऊ शकला नाही. असं जर का होत असेल तर मग त्याच्यावरती तुम्ही म्हणालात की तुम्ही सत्तेत असताना सुद्धा असं होतं आहे. तर मुळामध्ये असं आहे की अधिकारी जे येतात ते अधिकारी कुठल्या पक्षाचे नसतात. अधिकारी जे आहेत ते त्यांच्या पद्धतीने काम करत असतात. त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचे जे मार्गदर्शक आहेत ते भरपूर झालेत महाराष्ट्रात. त्याच्यामुळे ते इकडून तिकडे काहीतरी मार्गदर्शन होत असेल त्यांना चुकीचं. जे लोक चुकीचं काम करत असतील त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करू शकतो आपण आणि त्याच्यासाठी फक्त एकच आहे की पुरावा असला पाहिजे. हा मला आवडला नाही, त्याला दर महिन्यात बदली करायला हवा, हे कोण ऐकून घेणार नाही. कसं असतील तर ती पोलिसांची आहे की अशा पद्धतीने कुठे त्याचे कारखाने होत असतील तर त्याच्या संदर्भात त्यांनी निगराणी केली पाहिजे. आणि बाकीचे जे कारखाने आहेत त्याच्यात रसायनाचा संबंध आहे ते सगळे औद्योगिक सुरक्षा विभागाच्याकडे येतात आणि त्याच्यामुळे त्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केलेल्या आहेत. फक्त यंत्रणा तेवढी तळागाळापर्यंत पोहोचेल अशी नसल्यामुळे या गोष्टी घडत आहेत असं मला वाटतं. आणि म्हणून सारांशाने बोलायचं झालं तर सजग दृष्टिकोन आणि व्यवस्थित वस्तुनिष्ठ तांत्रिक माहिती आणि जिथे पोलीस पाटील किंवा ग्रामसेवक आहेत त्यांना याच्यामधून माहिती नीट पोचवली जाणं आणि मग कसं आहे की ती माहिती पोचल्यानंतर तरी त्याच्यावर कारवाई होत नसेल तर मग याचा अर्थ की कुठेतरी कोणीतरी त्या माहितीवरती बसलेलं आहे, माहितीवरती फाईलवरती काहीतरी आहे त्या की त्याच्यामुळे होत नसेल तर मग विधिमंडळ आणखीन राज्य सरकार त्याच्याचसाठी आहे. फक्त मला एक वाटतं की सगळ्याच उद्योगांना बंद करून कसं चालेल. उद्योग एका बाजूला आपण म्हणतो की उद्योग आले पाहिजे, म्हणून एकच आहे की ज्याच्यामुळे प्रदूषण होतं किंवा गावाचं पाणी खराब होतं किंवा अशा काही गोष्टी होत असतील तर त्यांच्या SOPची काटेकोर अंमलबजावणी करून घेऊन त्यांना त्याच्या संदर्भात आपण परवानगी देऊ शकतो. आता टायरच्या संदर्भात काय असं नक्की होतं याचा मला असं वाटतं मी प्रदूषण विभागाला विचारणा करते, त्यांच्याकडून रिपोर्ट घेते आणि त्याच्या खेरीज अजून जे कारखाने असतील त्याच्यावरती लोकांचा आक्षेप असेल कुठलाच उद्योग येता कामा नये हे तर शक्य होणार नाही.